आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. भारतातील त्यातल्या त्यात मला सरळ म्हणजे खरंच सांगायचं की महाराष्ट्रातील जे मराठी भाषिक समभाग अथवा भाषिक जे नागरिक आहेत त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी अतिशय चुकीची माहिती असते. त्यामुळे त्यांच्या स्वतः कधीच ते समभाग गुंतवणुकीत शिरत नाही. म्हणजे चुकीची माहिती असल्याने शिरत नाही, तर हे सगळे त्यांचे भ्रम, खोटे भ्रम दूर करण्यासाठी मी गेले 6 वर्ष माझी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन हे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ही गेली 6 वर्ष माझी मोहीम सुरू आहे. याच्यामध्ये मी फक्त त्यांना साक्षर करण्याचं काम करतो. मी काय त्यांचा पोर्टफोलिओ सांभाळत नाही. मी काय त्यांना कुठला घ्या, कुठला विका, हे घ्या, ते घ्या असलं कधीच सांगत नाही. तर त्या माझ्या मोहिमेअंतर्गत आज अजून एक छान विषय घेऊन आपल्यासमोर मी आलेलो आहे. त्या विषयाचं शीर्षक मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम हे इंग्रजीमध्ये आहे. मल्टी बॅगर स्टॉक अ रिॲलिटी. आता हे मी मराठीतलं शीर्षक सांगतो. अनेक पटीने वाढणारा समभाग, एक वास्तव. आता अनेकदा आपण समभाग गुंतवणुकीविषयी कुठली बातमी अथवा कोणाचं विश्लेषण वगैरे दूरचित्रवाणीवर बघत असतो, तर त्यात मल्टी बॅगर असं सारखं आलेलं असतं. काल मला वेळ होता तर मी काही माझ्याकडचे मल्टीबॅगर मी जे घेतलेत त्याची यादी काढली. तर ती यादी अंदाजे 1 2 3 4 5 6 पटपट अंदाजे 6 ते 8 निघाले. त्यातलं मी आज एक उदाहरण देतो जे खरं आहे. ते तुम्ही कधीही तपासू शकता. मी काही वर्षांपूर्वी अतिशय कमी भावात एक समभाग घेतला होता. तर त्या समभागाच्या ना मी तुम्हाला आत्ता मी त्याचा 22/1/2016चा भाव काढला आणि आजचा भाव काढला. आपल्याला आश्चर्य वाटेल, फक्त 10 वर्षात त्या समभागाने 1571.40% परतावा दिला. आपल्याला कळालं का? फक्त 10 वर्षात. म्हणजेच जर आपण त्याला 10नी भागितलं, कारण हा 10 वर्षात दिले, हा काय दर शेकडा नाही आहे, तर त्याने दर शेकडा 157.14% दर शेकडा परतावा मिळालेला आहे. आपल्याला आठवत असेल की मागे मी एक माझ्या स्टेटसला काढून दाखवलेलं की तुम्हाला निवृत्तीनंतर कसं तुम्हाला जर पैसा हवा असेल, म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा उत्पन्न अथवा तुमच्या मुलांचं उच्च शिक्षणासाठी उत्पन्न, मुलामुलींच्या विवाहासाठी वगैरे, तर पहिलं तर लाँग टर्म गुंतवणूक पाहिजे, म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक पाहिजे. आणि ती दीर्घकालीन गुंतवणूक अशाच समभागात पाहिजे की जे मल्टीबॅगर उत्पन्न देतील. हे मी तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा, ज्यांना ते परत हवं असेल तर त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे समभाग दिलेले, माझे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले आहेत. त्यातला एक तर मला आठवतोय 9821150858. हा माझा एक आहे. आणि दुसराही तुम्हाला सांगतो, 7045001340. या भ्रमणध्वनी हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही संदेश पाठवा. तुमचं नाव हे पूर्ण द्यावं. उगीचच मी बंड्या, नाण्या हे असलं काही नाही.
जसं माझं नाव सत्यजित अभयकुमार शहा, राहणार ठाणे महाराष्ट्र, आणि वर तुमचा जो प्रश्न लिहा की ते रिटायरमेंट अथवा निवृत्तीनंतरचं उत्पन्न किंवा मुलांचं शिक्षण याची माहिती हवी आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवीन. आणि त्याचप्रमाणे मी जे दररोज व्हॉट्सअपवर काही माझे स्टेटसद्वारे मी अनेक गोष्टींची माहिती पाठवत असतो. फक्त समभाग गुंतवणुकीविषयी मी ना कधी मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, विशिंग यू व्हेरी हॅपी वर्ल्ड मराठी डे, हे इंग्रजीमध्ये असलं बालिश काही करत नाही, कधीच करत नाही. आणि मला कोणी काही लोकांनी जर शुभेच्छा पाठवलं तर मी त्यांना नववर्ष, दिवाळी वगैरे उत्तरसुद्धा देत नाही. कारण मला बाकी महत्त्वाची कामं करायची असतात. मला शुभेच्छा द्यायलासुद्धा मला नाही आवडत. म्हणजे उदाहरणार्थ अनेक जण विशिंग यू व्हेरी हॅपी न्यू इयर, का तुम्ही नाही सांगितलं तर नाही होणार का माझं नवीन वर्ष सुखाचं? होणार. पण माझं खरंच पुढचं आयुष्य सुखाचं करण्यासाठी मी समभागाच्या अभ्यासात गुंतलेलो आहे. मला ते समजा 400 जणांनी मला पाठवलं, त्यांना मी उत्तरं द्यायची, ती परत 400 उत्तरं, परत त्यातले निम्मे म्हणणार धन्यवाद धन्यवाद. अरे काय चाललं आहे? ही असली शृंखला करण्यापेक्षा समभाग गुंतवणुकीत लक्ष घाला ना. फक्त लोक काय म्हणतात, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. मोदी साहेबांना वेळ आहे, फडणवीस साहेबांना वेळ आहे, तुम्हालाच फक्त वेळ नाही. असो, आपण होतो दर साल दर शेकडा 157.14% मिळालेले आहेत. आणि मला एक सांगायचं आहे, ते मी जे तक्ता काढलेला निवृत्तीनंतरचं तुम्हाला दरमहा खर्च करण्यासाठी वगैरे वगैरे, की अथवा निवृत्तीनंतरचं उत्पन्न, त्यात जे मी काढलं आहे गुणाकार भागाकार किंवा जे करून, त्यात मी फक्त दर साल दर शेकडा 39% परतावा एवढंच लिहिलं, एवढ्यावरूनच काढलं आहे. इथे तर 157.14%. पण ते अशक्य कुठे आहे मला सांगा ना. अशक्य आहे? कारण मी फक्त, आणि हेच मी मागे एक कंपाऊंडिंग इफेक्टवर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. हे फक्त 40% घेऊन सुद्धा तुमचे 6,000 रुपये समजा पहिल्या वर्षी गुंतवले आणि तसेच ठेवले, तर 20 वर्षानंतर त्या 6,000चे 46 लाख होतात. पण तो तुम्ही गुंतवणूक करताना समभाग, वोडाफोन, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, हे असले ज्याला पेनी शेअर्स, अशात नाही करायचं. हे एक मी बघितलं मराठी माणसांचं, म्हणजे त्यांना सगळं स्वस्तात पाहिजे असतं. त्यांना एखाद्याने सांगितलं सोनं आम्ही आता तुम्हाला 40,000 रुपये तोळं देतो, धावत येत आहेत. वडिलोपार्जित जमीन विकतात, सगळं विकतात. कसं काय हो? कसं काय? कसं काय? हे फक्त मराठी माणसांमध्येच काय? म्हणून नाशिकचा कोणतरी KBC वाला करोडोनी चुना लावतो लोकांना, की मी तुम्हाला दर महिन्याला एवढं देतो, आणि लोक फसतात. वडिलोपार्जित सगळं विकून त्याच्या मागे धावतात. तो ग्रस्त सिंगापूरला धावतो. पण इथे एक अतिशय सरळ मार्गी समभाग गुंतवणुकीचं दिलं, हे नाही. आता हे मी खरं उदाहरण दिलं आहे. तर पुढचं ऐका. समजा मी 2016ला 6,000 रुपये एकदाच गुंतवले असते, एकदाच त्या समभागात. आज 10 वर्षांनी त्याची किंमत, अरे मी कंपाऊंडिंग नाही केलं, एक लक्षात घ्या. कंपाऊंडिंग केलं, कंपाऊंडिंग याचा अर्थ पहिल्या वर्षी मी 100 रुपये गुंतवले, त्याच्यावर 40% झाले, म्हणजे पुढच्या वर्षी 140 झाले. मी मग त्याच्यावर परत 40%, याला कंपाऊंडिंग म्हणतात. आणि हे सगळं करताना मी डिव्हिडंड वगैरे घेतलेलं नाही आहे. 1 लाख
284 होतात. 6,000 रुपये एकदाच. मी पुन्हा पुन्हा सांगतो, एकदाच. म्हणजे 2016 साली समजा जानेवारीला 6,000 रुपये एकाच समभागात घातले, त्याची आजची किंमत 1,02,284. तेच 6,000 न घालता 2016ला 1,00,000 घातले असते तर त्याची आजची किंमत 16,71,400. आपण 17,00,000 पकडू. फक्त 1,00,000चे 10 वर्षात कोण देतं सांगा ना? कोण तुमचं FD, कोण तुमचा म्युच्युअल फंड, कोण तुमचे वेगळे फंड, कोण तुमचं रिकरिंग डिपॉझिट? सांगा ना, सिद्ध करा. मला उत्तरं द्या. कोणीही उत्तरं देत नाहीत. आत्तापर्यंत तुम्हाला असे 10 वर्षात 1,571% कोणी दिलेत? मला मिळालेत, माझ्याकडे आहेत. मी खोटं नाही बोलणार. आता कोण देतं एवढं सांगा ना? हेच अजूनही ठेवले. 20 वर्षांनी काय होईल माहीत नाही. आणि लक्षात ठेवा, मी हे समभाग या प्रकारच्या अशा समभागांना माझ्या ABC ॲनालिसिसमधले आहेत. ए कॅटेगरीचे समभाग आहेत. हे मी विकत नसतो. उलट मध्ये त्यांचा भाव कमी झाला तर जास्त घेतो. म्हणजे थोडं ॲव्हरेजिंग आउट होतं. मला अजून जास्त उत्पन्न मिळतं. हे लोकांना मल्टीबॅगर म्हणजे खोटं खोटं काहीतरी उल्लू बनवलं. उल्लू बनवून मला काय मिळणार आहे? मी गेले 35, 36, 37 वर्ष बऱ्यापैकी चांगलंच उत्पन्न मिळवलं. फक्त कोविड आल्यानंतर मला कळालं, त्याच्यानंतर तर छानच चाललं आहे. पण तोपर्यंत जे मला डोकं होतं ते डोकं लावून मी हे गुंतवणूक केली होती. आणि हे माझं आता समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ह्याच्यात जीव तोडण्याचं कारण एकच की मला जे शिकायला 30, 35, 25 वर्ष लागली ती तुम्हा लोकांना लागू नये. तुम्ही लोकांनी फक्त माझं स्टेटस, माझे व्हिडिओज जरी पाहिले तरी तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला लागतील. ही माझी तळमळ आहे. मराठी माणसांनी का नाही श्रीमंत व्हायचं? श्रीमंत होण्यासाठी एकाच प्रकारची माणसं का आहेत? मी त्या जातीचं नाव घेत नाही. परत त्याच्यावर मोर्चा बिरचा. सांगा मराठी माणसं श्रीमंत झालेली. झुंझुनवाला अमराठी, केडिया अमराठी, मुकुल अगरवाल अमराठी, उषा खन्ना अमराठी. अरे किती नावं देऊ तुम्हाला? तुम्हाला खोटं वाटतं हे सगळं. आणि हे कधी विसरू नका. अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. हे धडधडीत तुमच्यासमोर उदाहरण दिलेलं आहे. आणि एकच सांगावं असं वाटतं, हे सगळं शक्य आहे. बाकीचे तर अजून मी त्यातले माझ्या यादीतले 2 विकले, कारण माझ्याकडे त्याची संख्या कमी होती समभागांची. मी संख्या कमी असेल तर नाही ठेवत. आणि हे मी एका की गुंतवणूक म्हणजे की इन्व्हेस्टरचं ऐकलं की तो कमी घेताना घेतले, पण ते त्याला कमी वाटत आहेत किंवा जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते तर तो सरळ विकतो. पण दुसऱ्यामध्ये मग भरपूर संख्येने घेतो. हा जो समभाग आहे माझ्याकडे भरपूर आहे माझ्या वतीने. मी कोणी
मुकुल अग्रवाल नाही आहे, ज्याच्याकडे अंदाजे 7,500 करोड एवढ्या रकमेचे फक्त 70 आस्थापनांचे समभाग आहेत. आणि तेही असे तुमच्या आमच्यासारखे छोटे होते. राकेशबाईंनी 1985ला वडिलांकडून फक्त 5,000 मागितलेले आणि ते जेव्हा देवाघरी गेले त्यांनी त्यांच्या सौना आणि त्यांच्या मुलांना मुलीला जावायना सुनाना 37,500 करोड ठेवून गेले. हे सहज शक्य आहे. फक्त ट्रोलिंग करणं सोडा, दुसऱ्याला नावं ठेवणं सोडा. तुम्ही शुद्ध मराठीत बोलू नका, त्या साध्या दुसऱ्या मराठीत बोला. हे सगळं लिहिणं सोडा हो. काही जण काय लिहितात, तुम्ही छान सांगितलं. अरे मग मी ही माझी काय म्हणतात तळमळ, माझी मोहीम, हे मला छान सांगितलं याचा खूप राग येतो. मला हरभऱ्याच्या झाडावर नाहीच चढायचं आहे. मी योग्य ते सांगतो. छान, यात छानचा काय संबंध आहे? म्हणजे मी सांगताना काय तुम्हाला मोर नाचतं वगैरे असं वाटलं का? थोडंसं लक्ष घाला हो गुंतवणुकीत. हायेस्ट ROI मिळवा. एकच कारण सांगायचं, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं. अरे त्याने तुम्हाला पायावर, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, इथपर्यंत शिक्षण दिलं. त्यांना जेवढं शिक्षण नव्हतं त्याच्या 10 पट, 20 पट, 25 पट शिक्षण दिलं. वडिलांना का नावं ठेवता? तुम्ही तुमच्या मुलांना आत्ता काय शिकवलं आहे? त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी काही शिकवलं आहे? काही नाही शिकवलं. विचार करा. हे आहेत समोर मल्टी बॅगर स्टॉक्स ज्याला म्हणतात. माझी एकच इच्छा आहे, मी मरायच्या आधी माझा जो हार्ड डिस्क आहे तो लोकांनी कॉपी करावा. मी काय कसं हे तुम्हाला का सांगतो की लोकांना हार्ड डिस्क हे एक खोटं वाटतं. हे खोटं नाही आहे. हे तुमच्यासमोर उदाहरण आहे. माझ्या कार्यालयातल्या जे कोणी आहेत त्यांना येऊन विचारा, ते दनादन सांगतील तुम्हाला 6,000 का कितना होगा, 20 साल के बाद कितना होगा. त्यांना पटलंय. ते काय अतिशिक्षित नाही आहेत, पण कानावर पडून ऐकून एवढी प्रगती होते. आपण तर सगळे अतिशिक्षित, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक. बँक FD मध्ये गुंतवणूक करायला 0 डोकं लागतं. आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये टाकल्यावर किती परतावा मिळतो हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. कोणतरी येतो, ह्याच्यात टाक, कारण त्यांना टार्गेट दिलेलं असतं. मी बघितलं ना, मी बँकेत जात होतो यापूर्वी. तिथले लोक, सर तुम्ही ह्याच्यात टाका, ह्याच्यात टाका. मी जेव्हा माझं सांगायचो, तुम्हाला कुठला हवं आहे सांगा, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकजण माझ्याशी बोलेन असंच झालं. कारण त्यांना माहिती आहे आता हा काय आपण ह्याला उल्लू नाही बनवू शकत. सगळं तुम्हाला मिळतंय, घ्या. आणि असे अनेक व्हिडिओ आवडले तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. लोकांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ही माझी चळवळ पुढे न्या. थोड्याशा पैशात भरपूर परतावा मिळतो. ते ऑप्शन्स आणि ते डे ट्रेडिंग, वीकली ट्रेडिंग, मंथली ट्रेडिंग, हे ट्रेडिंग, दुपारचं ट्रेडिंग, संध्याकाळचं ट्रेडिंग नका करू. जय हो.